आणि हे माझ्यासोबत आलेले आमचे सर्व सहकारी पाच असे टोटल आम्ही 6 जण सदस्य बॉडीमध्ये आहे चालू त्याच्या. आणि गेले 5-7 वर्षामध्ये आमच्या ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी 18 ते 20 करोडाचा भ्रष्टाचार झालेला आहे. आणि हा उघडपणे आम्ही आणण्यासाठी एक फाईल आमच्यासमोर आली होती. त्यावेळेस आम्ही ती बघितली. ते 26.5 लाख रुपयाच्या जवळपास जी फाईल जी आमच्याकडे आली ना, त्याच्यामध्ये म्हणजे कागदपत्री पण ती फाईल खोटी, पूर्ण सर्व कागदपत्र लावलेले सर्व खोटेच्या खोटे लावलेत त्याच्यामध्ये. त्याच्यावरती अहवाल आल्यानंतर पण अहवाल अशा पद्धतीने आलाय की अहवाल म्हणजे एकदम बरोबर आलेला आहे की ते सर्व कागदपत्रे खोटे, तरी त्या सरपंचावर कारवाई होत नाहीये. पूर्ण सही वगैरे काही नसतानाही सरपंच पुन्हाच्या तरी दडपणाखाली अधिकाऱ्यांना हे करून ते म्हणजे पुढे त्याची कारवाई होत नाही. तर आमची मागणी अशीच आहे की त्याच्यावर फौजदारी गुन्हा लवकरात लवकर दाखल होण्यात यावा. आणि स्वतःच्या बिझनेस, ऍक्च्युली तो कंस्ट्रक्शनचा धंदा असल्यामुळे आमच्या ग्रामपंचायतीमध्ये जवळपास स्वतःचाच सगळे धंदे चालले पाहिजे. बंगल्यावाल्यांना मटेरियल माझ्याकडनं जावं पाहिजे कोणत्याही ह्याच्यामध्ये. म्हणजे आता आमच्या ग्रामपंचायतीमध्ये साधारणतः कमीत कमी त्यांनी 6 करोडाचं कमीत कमी RMCचे हे टाकले. RMCचे जे रोड केलेत ना, ते स्वतःच्या RMC प्लांटमधून टाकलेले सर्व रोड, ना त्याची टेस्टिंग ना कोणते टेस्ट रिपोर्ट वगैरे काहीच नाही. म्हणजे स्वतःच्या फायद्यासाठी फक्त चाललेला हा कारभार, म्हणजे दडपशाही पूर्णपणे चालू आहे. त्यामुळे ही मला एवढंच विनंती आहे की ही पूर्णपणे आत्ताचा जी फाईल मी तुमच्याकडे देतो, जो पूर्ण उघडीस आलेला जवळपास 27.5 लाख रुपयाची ती फाईल आहे. 26-27 लाख रुपयाची ती फाईल आहे की तो जिथे जागेवरती रोड पण नाहीये आणि जे पेपर दिले ते पण चुकीचे, ऑन पेपर दिले ते पण सर्व चुकीचे आहेत. आणि जो मागील जो ह्याच्या काळामध्ये जो भ्रष्टाचार झालाय, कमीत कमी तो 15 करोडाच्या आसपास भ्रष्टाचार असणार. मी यासाठी आयुक्त कार्यालयांना पण अर्ज केला, त्यांच्याकडनं पण तपासण्यासाठी, आणि जिल्हा परिषदला पण हे दिलं. तर जिल्हा परिषदनी पण 2 वेळा हे निवडली, त्याच्यावरती समिती निवडली तपासासाठी. पण ती साधारणतः समिती निवडून त्यांनी 5 महिने झाले तरी ती समितीला पण येत नाही. म्हणजे ते समिती पण कोणत्या तरी दबावाखाली अडकली आहे. असं काही ठराव केला त्याच्या विरोधात भरपूर वेळा केला, पण तो काय करतो म्हणजे आता जरी हे 6 सदस्य आलेत ना, तर ह्या 6 सदस्यांना कुठून तरी धमकायचा प्रयत्न करतो. यांच्या नातेवाईकांना फोन करतो, त्याला सांगा तुझं काय केलंय, मी तू कशाला करतोय, मी ग्रामपंचायतचे पैसे खातोय ना. म्हणजे ह्या धमकी झाली. आता जरी हे 6 आले असेल ना, त्यांच्या नातेवाईकांना फोन करणार, म्हणजे लोकांना असं तो वर निघूनच देत नाहीये. असे पार म्हणजे मीच फक्त इथला राजा. त्यांच्या पाठीशी म्हणजे तो ऍक्च्युली जे ग्रामपंचायतीमधून कमवलेले जे पैसे आहेत ना, त्याच्या जोरावर चाललेला आहे भ्रष्टाचाराची. माझी मागणी एवढंच आहे की याची सखोल चौकशी करण्यात यावी. आणि जे रोडची चौकशी झाली आहे त्याच्यावर जिल्हा परिषदेने लवकरात लवकर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. फक्त रस्त्याचाच भ्रष्टाचार आहे की भ्रष्टाचार तर पुढच्या 5 वर्षात, म्हणजे मागच्या 5 वर्षात अजून काही झालं असेल, किंवा आता आम्ही सध्या बॉडीवर आहोत, जे 6 मेंबर आहोत आम्ही बॉडी, तर प्रत्येक गोष्टीत आमच्या फर्स्ट मीटिंगमध्ये जे आम्ही कामं दिली ते आज तागायत आज 13 महिन्यात कंप्लीट झालेली नाही. त्या हिशोबाने आलो की आम्ही की तुमच्याकडून आम्हाला काहीतरी मिळेल म्हणजे.